गणेश जयंतीनिमित्त गणेशस्थळ बर्गेवाडी शिंदे वस्ती येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन. गणेश जयंतीच्या निमित्ताने मौजे गणेशस्थळ बर्गेवाडी शिंदे वस्ती तालुका कोरेगाव येथे ग्रामस्थ गणेश पारायण मंडळाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात सुरू आहे. दिनांक 19 जानेवारीपासून या धार्मिक सोहळ्याला सुरुवात झाली असून सोमवारी भारुडकार हरिभक्त पारायण तानाजी कुंभार यांच्या भारुडाच्या कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंगळवारी रात्री हरिभक्त पारायण श्री प्रसाद महाराज पवार भाकरवाडी यांचे कीर्तन होणार आहे. बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी बामणोली तालुका जावली येथील हरिभक्त पारायण तरडे महाराज यांचे कीर्तन तसेच खेड नांदगिरी येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचा जागर होणार आहे. गुरुवारी दिनांक 22 जानेवारी रोजी अकोला येथील हरिभक्त पारायण अनंत अरबट महाराज यांचे काल्याचे कीर्तन सकाळी 10 वाजता होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात दररोज पहाटे 4 वाजता काकड आरती, सकाळी 7:30 व दुपारी 2 वाजता सामुदायिक ज्ञानेश्वरी वाचन, सायंकाळी 6 वाजता हरिपाठ, रात्री 9 वाजता कीर्तन आणि रात्री 11 वाजता हरिजागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. कोरेगाव तालुक्यासह परिसरातील भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ गणेश पारायण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. घड्याळावर साताऱ्याची निवडणूक रणधुमाळी, भाजप विरोधात सर्वपक्षीय एकजूट, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, आमदार शशिकांत शिंदे यांचा थेट इशारा. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील निवडणूक राजकारणाचा पॅटर्न पूर्णतः बदलला असून भाजपला रोखण्यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळी आता एकत्र येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका घड्याळ या एकाच चिन्हावर लढवण्याचा निर्णायक निर्णय दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. वाटर स्टेशन तालुका कोरेगाव येथे पत्रकारांशी बोलताना आमदार शिंदे यांनी सांगितले की सातारा जिल्ह्यातील सर्व उमेदवार घड्याळ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवतील. ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण होतील त्या ठिकाणी तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह वापरण्यात येईल. मात्र ही लढत मैत्रीपूर्ण असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजपकडून महायुतीतील घटक पक्षांची जाणीवपूर्वक कोंडी केली जात असल्याचा गंभीर आरोप करताना शिंदे म्हणाले, सातारा जिल्ह्यात शिवसेनेलाही याचा अनुभव आला आहे. भाजपच्या या भूमिकेमुळेच विरोधकांना एकत्र येणे अपरिहार्य झाले आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी अद्याप चर्चा झालेली नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांच्याशी मात्र सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर पालकमंत्री आमच्यासोबत आले तर आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ असा स्पष्ट संदेश आमदार शिंदे यांनी यावेळी दिला. या घोषणेमुळे सातारा जिल्ह्यातील निवडणूक रणांगण तापले असून भाजप विरोधातील संभाव्य एकजुटीचे चित्र अधिक ठळक झाले आहे. मुंबईला जी आमची बैठक झाली त्या बैठकीच्या मध्ये आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर, अजितदादांच्या बरोबर आमच्या सगळे पक्षाचे प्रमुख लोक होतो. त्यावेळी चर्चा झाली आणि त्या चर्चा करताना महाराष्ट्रामध्ये एकत्रितपणे निवडणूक करण्याच्या बाबतीमधली आमची भूमिका स्पष्ट झालेली आहे. जिथे होईल तिथे एकाच वेळेला वेगवेगळी चिन्ह देण्यापेक्षा एकच चिन्ह जिथं होईल त्याचा उपयोग करावा. जिथं एकमत होणार नाही तिथं तुतारी लढवायची आणि मैत्रीपूर्ण निवडणूक लढवायची अशा प्रकारची भूमिका आम्ही ठरवलेली आहे. त्यामुळे इथे आता निवडणूक होताना या निवडणुकीच्या माध्यमातून एकाच चिन्हाचं वाटप करून घड्याळ या चिन्ह आम्ही निवडणूक लढवणार आहोत. महायुतीमध्येच कुठेतरी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा सातारा जिल्ह्यात सुद्धा प्रयत्न सुरू आहे. शंभूराज देसाईंना सुद्धा कुठेतरी कचाट्यात पकडलं जात आहे. त्यांची मदत घेतली जाणार आहे का किंवा त्यांना सुद्धा सोबत घेतलं जाणार आहे का काही ठिकाणी? होय, आमची त्यांची तयारी असेल तर शंभूराज देसाई यांच्याबरोबर आमची चर्चा करायची तयारी आहे आणि आम्ही तशा प्रकारची चर्चा करून पुढे वाटचाल करायला आमची तयारी आहे. कसा प्रतिसाद तुम्हाला एकूण जिल्ह्यातील, तुम्ही ज्यावेळी आता मुलाखती घेताय लोकांचा, कसा उत्साह आहे, काय सांगाल त्याच्यात? प्रतिसाद फार चांगला असतो. फक्त बाकीच्या प्रतिसादाच्या बाबतीमध्ये जे लोकांमध्ये जे आता हे आहे, लोकशाहीच्या निवडणुका जर असत्या तर लोकांचा प्रतिसादाचा इतिहास दिसला असता. लोकसभेनंतर ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत त्यामुळे आता यामध्ये खरं म्हणतात दगड आहे. मी मागे सांगितलं की मला खरं म्हणतात तर लोकांचं, कार्यकर्त्यांचं आणि उमेदवारांचं अभिनंदन करावं लागतं की ते धाडसनं अजून सुद्धा उभं राहतात. म्हणजे सध्याच्या परिस्थिती बघितल्यानंतर ते उभे राहतात याचं कौतुक आहे. लोकशाही टिकवण्यासाठी लढाई संघर्ष करण्यासाठी ते उभे राहतात याचा आनंद आहे. आणि मला वाटतं एक ना एक दिवस त्याचा निश्चितपणाने
विजय हा निश्चित होऊ शकतो आणि ह्या निवडणुकीला तो पाहायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. दोन्ही राष्ट्रवादी तुम्ही एकत्र आलाय, परंतु श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपल्याबरोबर आहे का? काय सांगा? हा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आपल्याबरोबर आले का? युतीमध्ये येतात? नाही, आत्ताच्या घडीला ते जे आहे ते शिवसेना गटातून आहेत, शिंदे गटातून. हे म्हणाले त्याप्रमाणे आता शंभूराजे देसाई हे मकरंद पाटण यांच्याशी बैठक झाली, माझ्याशी बैठक झालेली नाही आहे. पण त्या बाबतीमध्ये चर्चा सकारात्मक झाली तर वाटा स्टेशनमध्ये सुद्धा, या गटामध्ये सुद्धा त्यांची वगैरे चर्चा करून काय निर्णय घ्यायचा त्यांनी प्रतिसाद दिला तर चर्चा करण्याची तयारी आपण ठेवू. जिल्ह्यात ज्या पद्धतीनं भाजप ताकद लावत आहे किंवा ज्या पद्धतीनं फोडाफोडी करत आहे, कशा पद्धतीनं आता त्यांचा हा म्हणजे हे सगळं थांबवण्यासाठी तुम्ही आता काय रणनीती आखणार आहे? नाही, रणनीती लोकांच्या विश्वासावर रणनीती. आता असं आहे की सध्याच्या निवडणुका बघितल्या म्हणजे बोगस मतदार पकडल्यानंतर सुद्धा पोलीस सोडून देत आहेत, प्रशासन मदत करत आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती घेतल्यावर त्याच्यावर कारवाई होत नाही. परंतु मला वाटतं की जशा तशी निवडणूक करण्याच्या बाबतीत मला निर्णय झाला तर प्रतिसाद चांगला मिळतात. रहमतपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी. 2,90,000 रुपयांचे 20 गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत. रहमतपूर पोलीस ठाण्याने गहाळ मोबाईल शोध मोहिमेत उल्लेखनीय यश संपादन करत नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास अधिक दृढ केला आहे. रहमतपूर पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांचे गहाळ झालेले तब्बल 2,90,000 रुपये किमतीचे एकूण 20 मोबाईल फोन अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून हस्तगत करून मूळ तक्रारदारांना परत करण्यात आले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी मा श्रीमती राजश्री तेरणी यांनी गहाळ मोबाईल शोधाबाबत दिलेल्या स्पष्ट सूचनांच्या अनुषंगाने ही मोहीम राबवण्यात आली. या संपूर्ण मोहिमेचे प्रभावी नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गांडगे पाटील यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी.बी. केंद्रे, हवालदार प्रवीण बर्गे, अंमलदार चव्हाण, देशमुख आणि कांबळे यांच्या पथकाने CEIR पोर्टल व इतर आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून महाराष्ट्रासह परराज्यातील मोबाईल धारकांशी संपर्क साधला. सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक कौशल्य आणि अथक परिश्रमांच्या जोरावर ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गांडगे पाटील यांच्या हस्ते हे सर्व मोबाईल मूळ तक्रारदार नागरिकांना सुपूर्द करण्यात आले. यावेळी नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानी आनंद स्पष्ट दिसून आला. याबाबत बोलताना सचिन गांडगे पाटील यांनी सांगितले की नागरिकांच्या मालमत्तेची सुरक्षितता ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. गहाळ मोबाईल शोध मोहीम पुढील काळातही सातत्याने व अविरतपणे राबवली जाणार आहे. ऑगस्ट 2024 पासून आजपर्यंत रहमतपूर पोलीस ठाण्याने 14,85,000 रुपये किमतीचे एकूण 79 गहाळ मोबाईल शोधून नागरिकांना परत केले आहेत. ही कामगिरी रहमतपूर पोलिसांची कार्यक्षमता, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित करणारे आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गांडगे पाटील व त्यांच्या पथकाचा हा आदर्शवत उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून पोलिसांच्या सकारात्मक आणि लोकाभिमुख कामगिरीचे उत्तम उदाहरण ठरत आहे. भोसे परिसरात ऊसतोडणी कामगाराचा मृत्यू. जरंडेश्वर शुगर मिलमधील कर्मचाऱ्यावर खुनाचा गुन्हा दाखल. भोसे तालुका कोरेगाव परिसरात एका ऊसतोडणी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी जरंडेश्वर शुगर मिलमध्ये स्लिप बॉय म्हणून कार्यरत असलेल्या युवकाविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत कामगाराचे नाव मच्छिंद्र अंबादास भोसले, वय 42, राहणार उखळवाडी, तालुका शिरूर, कासार, जिल्हा बीड असे असून ते गेल्या काही वर्षांपासून ऊस हंगामासाठी जरंडेश्वर शुगर मिलसाठी काम करत होते. यंदाही ते पत्नी व कुटुंबासह चिमणगाव तालुका कोरेगाव परिसरात वास्तव्यास होते. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी अजय राजेंद्र माने, राहणार भोसे, तालुका कोरेगाव याने 15 जानेवारी रोजी रात्री मच्छिंद्र भोसले यांना जेवणासाठी नेत असल्याचे सांगून आपल्या शेतात नेले. त्यानंतर तेथे ही दुर्दैवी घटना घडल्याचे तपासात समोर येत आहे. घटनेनंतर मृतदेह शेतात आढळून आला. या घटनेनंतर आरोपी अजय माने याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती असून त्याला उपचारासाठी कोरेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काही काळ तो अतिदक्षता विभागात उपचार घेत होता. त्यावेळी कुटुंबियांना या घटनेची माहिती नव्हती. दरम्यान मच्छिंद्र भोसले घरी न परतल्याने त्यांच्या पत्नीने 17 जानेवारी रोजी कोरेगाव पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मंगळवारी सकाळी आरोपीचे वडील राजेंद्र माने
शेतात गेल्यानंतर तेथे मृतदेह आढळून आला. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील व पोलिसांना माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट होत आरोपी अजय माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासंदर्भात सूचना दिल्या. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करत आहेत. या घटनेची माहिती परिसरात तसेच बीड जिल्ह्यात पसरली असून मृतांच्या नातेवाईकांनी कोरेगावकडे धाव घेतली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जरंडेश्वर शुगर मिल परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी गोरख अंबादास भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजय राजेंद्र माने याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या उपचार घेत असल्याने घटनेमागील नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे.